नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मार्च 2025चे वेतन देयक संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना, अधीक्षक वेतन व भरणी निधी पथक परिपत्रक दिनांक 1/4/2025 याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता मार्च 2025चे वेतन देयक संदर्भातील हा परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, मार्च 2025चे वेतन देयक संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना, अधीक्षक वेतन व भरणी निधी पथक परिपत्रक दिनांक 1/4/2025। बघा, इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग सॅलरी पेमेंट फॉर द मंथ ऑफ मार्च 2025, सुपरिटेंडेंट सॅलरी अँड प्रोव्हिडंट फंड टीम करिक्युलर डेटेड 1/4/2025। मार्च 2025चे वेतन देयक संदर्भातील काही महत्त्वपूर्ण सूचना, अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांच्यामार्फत दिनांक 1/4/2025 रोजी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत। सदर परिपत्रकानुसार मुख्याध्यापक सर्व अशासकीय खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक शाळा पुणे जिल्हा यांच्या प्रती सादर करण्यात आलेला आहे। यामध्ये मार्च 2025 या महिन्याचे ऑनलाईन वेतन देयकाच्या हार्ड कॉपी हे कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। बघा, देयका संदर्भातील इतर महत्त्वाच्या सूचना, एक आहे मुख्याध्यापक पदाची मान्यता, सहीचे अधिकार असेल तरच मार्च 2025चे देयके हे फॉरवर्ड करावेत असे नमूद करण्यात आले आहेत। दुसरा आहे तसेच शालार्थ प्रणाली या अंतर्गत इतर कोणत्याही प्रकारचे बदल करावयाचे असल्यास त्या संदर्भातील प्रथम लेखी पत्रव्यवहार कागदपत्रांसह सदर कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। कार्यालयाच्या परवानगीनंतरच सदर बदल करण्याचे निर्देश आहेत। बघा, तिसरा आहे शालार्थ मध्ये मेल दूरध्वनी संदेशावर यापुढे करण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत। सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये अचूक या ठिकाणी बिले तयार करून देयके हे वेळेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पाचवा आहे वेळापत्रकाप्रमाणेच देयके हे स्वीकारले जातील, त्याकरिता स्वतः मुख्याध्यापक किंवा लिपिक यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच शाळांनी आपल्या लेटरवर मंजूर रिक्त तसेच पदमान ह्याय माहिती उपलब्ध करून द्यावी असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी एकूणच या ठिकाणी जी पाहिलेली मार्च 2025 वेतन देयक संदर्भातील ही जी महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे, अधीक्षक वेतन व भरणी निधी पथक परिपत्रक दिनांक 1/4/2025 रोजी म्हणजे कालच्या घडीला या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।